श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला चमत्कारांची गोष्ट सांगणार नाही. आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझं आयुष्य शांत करू शकते. तू रोज माझं नाव घेतोस, माझ्या समोर दिवा लावतोस, नमस्कार करतोस, पण एक प्रश्न स्वतःला विचार, तुझी भक्ती तुझ्या वागण्यात दिसते का? कारण भक्ती ही मंदिराच्या दारात सुरू होऊन तिचेच संपत नाही. खरी भक्ती घरात, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर आणि प्रत्येक माणसाची वागताना दिसली पाहिजे. अनेक जण मला म्हणतात, स्वामी आमची पूजा होते पण मनाला शांती मिळत नाही. बाळा, शांती ही बाहेर कुठे विकत मिळत नाही, ती मनात निर्माण करावी लागते. तू रोज 10 मिनिट माझ्या समोर बसतोस पण दिवसभर कोणावर राग धरतोस, कोणाचा मत्सर करतोस, कोणाला कटू बोलतोस, तर त्या 10 मिनिटाच्या पूजेचा परिणाम कमी होतो. लक्षात ठेव, माझं नाव जपणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझ्या शिकवणीनुसार जगणं. आजपासून एक छोटा नियम कर. सकाळी पूजा केल्यानंतर स्वतःला एक वचन दे, आज माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाणार नाही. हे वचन जर तू रोज पाळलंस तर तीच माझ्यासाठी सर्वात मोठी आरती आहे. बाळा, तुझ्या घरात किती मोठं देवघर आहे यापेक्षा तुझ्या मनात किती मोठी दया आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तू किती मोठा नैवेद्य ठेवतोस यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने अन्न देतोस का हे माझ्यासाठी अधिक मौल्यवान आहे. अनेकांना वाटतं की भक्ती म्हणजे जगापासून दूर जाणं. नाही, भक्ती म्हणजे जगात राहूनही मनात नम्रता ठेवणं. तुझ्यावर टीका करणारे लोक भेटतील, तुला कमी लेखणारे लोक भेटतील, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही भेटतील, पण म्हणून तू तुझा चांगुलपणा सोडू नकोस. कारण दुसऱ्याचं वागणं त्याच्या संस्काराचं असतं, पण तुझं वागणं तुझ्या भक्तीचं असतं. आणखी एक गोष्ट, भक्तीमध्ये घाई नसते. आज नाम घेतलं आणि उद्या सगळं बदललं असं नेहमीच घडत नाही. जसं एखादं झाड वाढायला वेळ लागतो तसं मनालाही बदलायला वेळ लागतो. म्हणून संयम ठेव, श्रद्धा ठेव, सत्कर्म करत राहा. बाळा, जर तुझ्या घरात आनंद हवा असेल तर रोज एकमेकांशी प्रेमाने बोल. जर मनात शांती हवी असेल तर रोज काही क्षण शांत बस. जर आयुष्यात समाधान हवं असेल तर जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिक. हीच खरी साधना आहे. मी तुला सोन्याचे महाल देण्याचं वचन देत नाही, पण जर तू चांगल्या विचारांनी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने जगलास तर तुझं मन नक्कीच श्रीमंत होईल. आणि मन श्रीमंत झालं की संकटातही माणूस खंबीर राहतो. म्हणून आजपासून भक्तीला फक्त पूजा समजू नको. भक्ती म्हणजे प्रेमाने बोलणं, सत्याने जगणं, क्षमाशील राहणं आणि प्रत्येक दिवसात एक चांगलं काम करणं. हे केलंस तर समज तू माझ्या सर्वात जवळ आहेस. मी तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे, प्रत्येक चांगल्या कृतीत आहे आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात आहे. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नको.